हे दृश्य आपण पाहतोय जंतर मंतर या ठिकाणची दृश्य त्या ठिकाणी आता अनेक युवक हे दाखल होत आहेत. मोठ्या संख्येने युवकांचा ओढा आता जंतर मंतरकडे जाताना पाहायला मिळतो. अनेक युवक यामध्ये आता सहभागी होत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये आज संपूर्ण देशाचं लक्ष आहे, कारण आज संसदेवरती थेट मोर्चा निघणार आहे. जंतर मंतर ते संसद भवन असा हा एकंदरीत मोर्चा असणार आहे. त्याबाबतची महत्वाची अपडेट आहेत. आज अनेक युवक हे जंतर मंतरकडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हे दृश्य आपण पाहतोय. नीट परीक्षेचा महाघोटाळा झाला, महापेपर घोटाळा झाला. त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आणि त्यानंतर अनेक ठिकाणी मोर्चे आंदोलन झाले. अगदी सोनम वांगचुक यांनीही मागच्या अनेक दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे. त्यांना सध्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. तर कॉक्रोच जनता पार्टी ज्या एका संघटनेची सुरुवात सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली, सोशल मीडियाच्या माध्यमातून हे वादळ देशभरात पसरलं. ते अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात आता चलो संसद हा एल्गार आज पुकारण्यात येत आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. पोलिसांचा मोठा फौजफाटा सध्या पाहायला मिळतोय. युवकांची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणखीन युवक हे आता जंतर मंतरकडे दाखल होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळतोय. त्यामुळे आज दिवसभर ज्या काही घडामोडी राजधानी दिल्लीमध्ये घडणार आहेत त्या घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. कारण आजपासूनच पावसाळी अधिवेशनाचं, संसदीय पावसाळी अधिवेशनाची आज सुरुवात होते. आज पहिलाच दिवस आहे आणि याच दिवशी आज चलो संसद हा एल्गार पुकारण्यात आलाय. मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आंदोलक हे जंतर मंतरवर उपस्थित आहेत. अनेक युवक जंतर मंतरकडे दाखल होतानाची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर पाहिली. आज संसदेवरती हा मोर्चा निघणार आहे. त्यामुळे आज या मोर्चा दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होतंय, हा मोर्चा होतोय. अधिवेशनाचा पहिला दिवस असताना आज चलो संसदची हाक देण्यात आलेली आहे. युवकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. अनेक युवक हे सध्या जंतर मंतरकडे जात आहेत. आंदोलक हे जंतर मंतरवर दाखल होत आहेत. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी हे युवक त्या ठिकाणी पोहोचत आहेत. तर नीट परीक्षेमध्ये महाघोटाळा झाला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरत आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी आंदोलक जंतर मंतरवर पोहोचत आहेत. त्यामुळे आज या संदर्भात दिवसभर नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होत आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर एक वेगळं वळण देण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजपने या आंदोलनाला केलेला आहे. त्यामुळे संसदेवरती आज मोर्चा निघणार आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी आंदोलक पोहोचत आहेत. अभिजित दिपके ज्यांनी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेली ही संघटना, हे वादळ सोशल मीडियावरून जे समोर आलं त्या माध्यमातून आता एक आंदोलन पुकारलं जात आहे. राजधानी दिल्लीमध्ये या घडामोडी घडत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी हे आंदोलन करतायत. हा मुख्य मुद्दा आहे. या व्यतिरिक्त जो पेपर घोटाळा झाला नीट परीक्षेसंदर्भातला, त्याची कसून चौकशी व्हावी, आरोपींना शिक्षा व्हावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी हे आंदोलक करतायत. यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांचं यामध्ये नुकसान झालं. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. हा जो महाघोटाळा झाला त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. ठिकठिकाणी देशभरात कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलनं झाली, उपोषणं सुद्धा होत आहेत. दिल्लीमध्ये सोनम वांगचुक यांचं जे काही आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला सुद्धा मोठ्या प्रमाणात देशभरातून पाठिंबा होता. अनेक राजकीय पक्षांनी, विशेषतः महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांनी जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली. त्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता. तशा प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या होत्या. आणि आता युवकांचं वादळ हे जंतर मंतरवर जाताना पाहायला मिळतंय. युवकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. युवकांचा सहभाग, या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी युवक आंदोलक हे जंतर मंतरवरती दाखल होत आहेत. त्याबाबतच्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.